सलग 5व्या दिवशी पुण्यात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात। सरकारच्या आवाहनानंतरही नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी केली आहे। गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यानं सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्यात। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही नागरिकांनी एजन्सी बाहेर रांगा लावल्याचं हे चित्र। जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे की घरपोच सिलेंडर मिळेल, नागरिकांनी एजन्सी बाहेर रांगा लावू नयेत। मात्र तरी देखील आज 5वा दिवस, सलग 5व्या दिवशी पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी केली आहे। सरकारच्या आवाहनानंतर देखील गॅस पुरवठा सुरळीत होत नाहीये, त्यामुळे सकाळपासून नागरिक रांगेत उभे आहेत। गॅस वितरकांना गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण द्या, अन्न पुरवठा विभागानं पुणे जिल्हा प्रशासनाला हे आदेश दिलेत। गॅस वितरकांवर हल्ले होत असल्याने या सूचना दिल्या गेल्यात। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाला देखील संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। अन्न व पुरवठा विभागानं या संदर्भात परिपत्रक जारी केलंय। गॅस स्थिती पूर्वस्थितीवर येत नाही तोपर्यंत हे आदेश लागू असतील। त्याचप्रमाणे पुणे शहरातील गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेशही दिला गेलाय। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून त्यात पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, सदस्य आणि सचिव असणार आहेत। नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली आहे, पण सिलेंडर अजून मिळालेला नाहीये। 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार केली जाते। जुना सुभेदार लेआउट परिसरातल्या एजन्सी बाहेर नागरिकांनी रांगा लावल्यात। सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी दिसते। आठवड्याभरापासून नागरिकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सी बाहेर गर्दी केली आहे। मुबलक साठा असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जातोय, मात्र तरी देखील एजन्सी बाहेर सातत्यानं गर्दी होतीये। एकीकडे प्रशासन म्हणते की शहरात कुठल्याही प्रकारची LPG गॅस टंचाई नाही आहे, मात्र माझ्या मागेचं जे दृश्य आहे ते तुम्हाला दिसून येतंय की LPGची टंचाई नाही तर मग ही ग्राहकांची गर्दी का बरं इथे होते। त्याला कारणंही अनेक आहेत की कोणाचा नंबर लागत नाही, कोणाचा नंबर लागल्यावर सिलेंडर येत नाही, कोणाला OTP मिळत नाही, OTP मिळूनही सिलेंडरची प्राप्ती होत नाही। त्यामुळे जे ग्राहकांमध्ये जी भीती आहे आणि त्यासाठी जी आहे ते नागपुरातील या सुभेदार लेआउट परिसरामधील ही प्रयागराज गॅस एजन्सी आहे। इथे सलग दुसऱ्या आठवड्यातही ग्राहकांची जी आहे ती झुंबड दिसून राहिलेली आणि ग्राहकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। कुणाला OTP येत नाही तर कुणाचं सिलेंडर बुक करूनही डिलिव्हर झालेलं नाही, मात्र त्यांना डिलिव्हरी झाल्याचे मेसेज येऊन राहिलेले आहेत। अशाचपैकी एक ग्राहक आहेत आपल्यासोबत ज्यांचं सिलेंडरचा नंबर लावलेला होता, त्यांना सिलेंडर नाही मिळालं, मात्र त्यांच्या सबसिडीचेही पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले। मी नंबर लावलेला होता कधी? मी 10 तारखेला मला 13 तारखेला मेसेज आलेला आहे का तुमची सबसिडी जमा झालेली आहे आणि डिलिव्हर झालेला आहे, पण अजून सिलेंडर आलेलं नाही। तुम्हाला मेसेज आला सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा? मेसेज आलेला आहे डिलिव्हर झालेला। तुम्ही इथे आलो येऊन चौकशी काही केली का? 5 दिवस लागेल म्हणतात। मग हा मेसेज कसा काय येऊन राहिला? ते त्यांना विचारलं तर ते बोलायलाच तयार नाहीत ना। माझ्यासोबत असं घडलं आहे की मी 2 महिन्या अगोदर सिलेंडर बुक केला होता। त्याच्यानंतर मला आज मी काल इथे बुक करायला आलो होतो। 2 महिन्यानंतर तुम्ही आता आले? हां, 2 महिन्यानंतर मी आज आलो, कारण मी थोडासा गावाला गेलो होतो कामानिमित्त आणि मग मी आलो होतो। त्याच्यानंतर मी माझ्या छोट्या भावाकडून सिलेंडर आणला होता, त्याच्याकडे अवेलेबल होता म्हणून मला वाटलं की मी पुढल्या महिन्यात घेऊन येईन। त्याच्यामुळं पण मी आता काल इथे आलो होतो, पण मला ते ऑलरेडी बुक झालेलं दाखवत आहे मेसेजवरती। माझा सिलेंडर 2 तारखेलाच बुक झालेला दाखवत आहे आणि मी 2 महिने ऑलरेडी घेऊन गेलेलो नाही सिलेंडर। तरी दाखवतो? हां, तरी पण मला दाखवत आहे। आता काय म्हणत आहे इथे तुम्ही आले चौकशी? मी आता तुम्ही या लाईनमध्ये लागा म्हणते, पाहू म्हणते। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। चंद्रपुरात लग्न मंडपात धाड टाकून 6 सिलेंडर जप्त करण्यात आलेत। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकांवरती गुन्हा दाखल झालाय। पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून जेवण बनवणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावरती पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं लग्न मंडपातच धाड टाकून 6 घरगुती सिलेंडर जप्त केलेत। कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी यांच्यावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूर शहरातील दाताळ रोडवरील रामसेतू पुलाजवळच्या साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून ही कारवाई झाली आहे। या कारवाईमुळे शहरात सध्या मोठी खळबळ माजली आहे।
अमरावतीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावरती कारवाई झाली आहे. दर्यापुरात हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातोय. 5 जणांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तहसीलदारांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलीस ठाण्यात FIR नोंदवला गेलाय. या कारवाई दरम्यान 7 सिलेंडर देखील जप्त करण्यात आले. याच प्रकरणी शुभम पादे, मोहम्मद जुनेद अब्दुल राऊफ, मोहम्मद इम्रान अब्दुल जमीन, दादाराव पारवे, अब्दुल अमीन, अब्दुल मोबिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 112 ठिकाणी तपासण्या आणि छापे टाकण्यात आलेत. कारवाई दरम्यान प्रामुख्यानं व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर तसंच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा देखील दिलाय. हॉटेल धारकांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं गडचिरोलीमधली हॉटेल्स बंद झाली आहेत. हॉटेल बंद झाल्यानं हॉटेल कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा बसतोय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य जनतेसोबत हॉटेल व्यावसायिकांचे देखील हाल होत आहेत. गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेलं हॉटेल बंद करण्याचा निर्धार हॉटेल मालकांनी घेतलाय. एकेकाळी ग्राहकांची गर्दी असलेल्या या हॉटेलमध्ये आता शुकशुकाट पसरलाय. युद्धामुळे गॅस टंचाईसोबत आता महागाईचा देखील फटका बसणार आहे. उद्योगांना लागणारा कच्चा माल 25 ते 50% महागलाय. उत्पादित वस्तूंच्या किमती महागणार आहेत. युद्धामुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईमुळे उद्योग नगरीतील 50 पेक्षा जास्त कंपन्यांना उत्पादन बंद करावं लागलंय. गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास 95% उद्योग सध्या आपत्कालीन साठ्यावरती सुरू असून त्यांच्यावरही केव्हाही टाळं ठोकण्याची वेळ येऊ शकते. अशी महाभयंकर परिस्थिती सध्या ओढावलेली आहे. मात्र आता कच्च्या मालाच्या दरवाढीनं उद्योजकांची झोप उडवली आहे. प्लास्टिक पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, ऑटो कंपोनंट आणि केमिकल्स या क्षेत्रातील रॉ मटेरियलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि कंपन्यांचा कच्चा माल आयातीवर अवलंबून असल्यानं आयात प्रक्रियेतील अडथळ्यामुळे उत्पादन खर्च वाढलाय. त्यामुळे संपूर्ण सप्लायर चेनवर याचा व्यापक परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडलेत. जालन्यातील अनेक हॉटेल्समधून आता पोळी, पुरी आणि चायनीज पदार्थ गायब झालेत. गॅस विना ग्राहकांना थेट आता तंदुरी रोटी आणि तंदूर नानच उपलब्ध करून दिली जाते. आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय. या तुटवड्यामुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांना आता कोळसा आणि लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करावा लागतोय. जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झालाय. त्यामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत आलाय. आणि जे पदार्थ तळले जातात, ज्याला जास्त गॅस लागतो, जास्त प्रमाणात इंधन लागतं, ते पदार्थ 10 ते 12 आयटम म्हणजे स्टार्टर असतं. पनीर चिल्ली असते, मंचुरियन असतं, पनीर टिक्का असतो, पनीर क्रंची असतं, पनीर अंगारा असतो. हे जे तळलेले पदार्थ ज्यामध्ये जास्त गॅस लागतो ते पदार्थ आम्ही टोटली बंद केलेले आहे. सध्या जेव्हा आमचा गॅसवर तंदूर रोटी बनवत होतो आम्ही, तो गॅस तंदूर बंद करून आम्ही कोळसे आणि लाकडाच्या भट्ट्या आम्ही सुरू केलेल्या आहे. त्याच्यावर आम्ही तंदूर रोटी, बटर नान, कुलचा हे ते सर्व कोळशावर बनवत आहोत. त्याच्यामुळे गॅसची बरीच बचत होत आहे. व्यवसायावर कमीत कमी 50% फरक पडलेला आहे. धुळे जिल्ह्यात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य हॉटेल्स चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक हॉटेल चालकांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागतोय. चुलीवरच जेवण तयार करण्याची वेळ अनेक हॉटेल मालकांवर उद्भवली आहे. युद्धाचे परिणाम आता आणखी तीव्र होताना पाहायला मिळतात. पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाववाला देखील गॅस टंचाईचा फटका बसतोय. सिलेंडर अभावी गार्डन वडापाव बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज 40 कामगारांना बेरोजगाराची वेळ ओढावली आहे. व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचं देखील दिसतंय. गॅस टंचाईमुळे दुकान बंद राहील अशा आशयाचा बॅनर देखील दुकानाबाहेर लावला गेलेला आहे. गार्डन वडापाव पुण्यातलं फेमस दुकान आहे. ते देखील आता गॅस सिलेंडरच्या अभावी बंद करावं लागलं. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे 40 कामगार आता जवळपास बेरोजगारीच्या मार्गावर गेलेत. उपासमारीची वेळ या सगळ्या नागरिकांवर उद्भवली आहे.
पुण्यातलं जे आता फेमस हॉटेल आहे गार्डन वडापाव, प्रसिद्ध गार्डन वडापाव हे जे सेंटर आहे त्याला देखील पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका बसतोय, कारण व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झालाय. त्यामुळे हॉटेल मालक आता अडचणीत सापडलेत. युद्धाचे परिणाम दिवसेंदिवस जास्त तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. कारण पुण्यातल्या प्रसिद्ध अशा गार्डन वडापावला सुद्धा आता या सगळ्या गॅस टंचाईचा जो आहे तो परिणाम भोगावा लागतोय. खरं तर याच गार्डन वडापावमध्ये अनेक पुणेकर जे आहेत ते दिवसभर हे वडापाव खाऊन जे आहे ते आपली उपजीविका भागवत असतात. मात्र गेल्या 2 दिवसापासून जो आहे तो पुण्यातल्या प्रसिद्ध कॅम्प परिसरामध्ये हा सगळा गार्डन वडापावचा शॉप आहे. आणि प्रत्येक पुण्यात आलेला व्यक्ती ज्यावेळेस येतो त्यावेळेस गार्डन वडापाव खाल्ल्याशिवाय तो परत जात नाही, अशी खासियत असलेले हे सगळं वडापाव सेंटर आहे. नेहमी वर्दळीच्या भागात असणाऱ्या ह्या वडापाव सेंटरमध्ये आज मात्र सुटणार आहे. कारण ह्या सगळ्या गॅस टंचाईचा परिणाम जो आहे तो या सगळ्या व्यवसायावरती, छोट्या व्यावसायिकापासून मोठ्या व्यावसायिकावरती पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच हे सगळे अशा जे वडापाव बनवायच्या चुली आहेत त्या सुद्धा सगळ्या बंद झालेल्या आहेत. पर्यायाने याचा रोजगारावरती, व्यवसायावरती परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळे सातत्याने प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत होतोय, गॅस पुरवठा मुबलक आहे हे जे सांगण्यात येते त्यातली कुठलीही गोष्ट जी आहे ती आपल्याला या सगळ्या जमिनीवरती पाहायला मिळत नाहीये. काका किती दिवस झालं बंद आहे? 2 दिवस झाले. किती दिवस झालं गॅस भेटत नाही? 15 दिवस झाले. काय परिणाम होते वाटतं धंद्यावर सगळं? काय परिणाम होतो? 40 कामगार आहेत माझ्याकडे, सगळे गेले गावाला. आता काय करायचं? कधी सुरळीत होईल असं सांगितलं जाते गॅस? काय सांगता येत नाही, काय बोलत नाही, बातम्यात काय सांगत नाही. काल जिल्हाधिकारी म्हणाले की परत एकदा कमर्शियल गॅस द्यायला सांगितले, ते तुम्हाला दिलंय का? नाही दिलं. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.